बाबा, मी जातो ना एकटा मामाकडे गावी. आता मी मोठा झालोय, एकटा प्रवास करू शकतो. चुनचेन म्हणाला. नको रे बाळ, तुला त्रास होईल, भीती वाटेल. बाबा लावचेन म्हणाले. पण मुलाच्या आग्रहाखातर शेवटी लावोचेन तयार झाले. प्रवासाच्या दिवशी वडिलांनी त्याच्या हातात एक छोटीशी चिठ्ठी ठेवली आणि लावोचेन म्हणाले, ही चिठ्ठी तुझ्या खिशात ठेव, पण ती फक्त तेव्हाच उघड जेव्हा तुला खूप भीती वाटेल, तोपर्यंत नाही. चुनचेन आनंदाने मान हलवतो आणि ट्रेनमध्ये चढतो. सुरुवातीला सगळं ठीक असत, पण पुढे पुढे डब्बा गर्दीने भरू लागतो. अनोळखी चेहरे, ढकलाढकली. चुनचेन गोंधळतो, घाबरतो. अचानक त्याला आठवतं वडिलांनी दिलेली चिठ्ठी. तो घाईघाईने खिशातून काढतो, उघडतो. त्यात लिहिलेलं असतं, मी तुझ्या बरोबरच आहे. मी मागच्या डब्यात बसलोय, काळजी करू नकोस. आणि चुनचेनच्या चेहऱ्यावर हसू फुलतं. भीती नाहीशी होते. आपल्याला जीवनातही कधी कधी एकटं वाटतं, पण आपले गुरु, देव, आपले प्रियजन नेहमी आपल्या पाठीशी असतात.